हॅलो, आज आपण पाहणार आहोत हाय प्रोटीन रेसिपी SSC सॅलड. आपण प्रोसेस पाहून घेऊयात एकदा. मी स्टेनलेस स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. हे आता गरम झालेलं आहे. मी अर्धा स्पून बटर वापरत आहे, कारण स्टेनलेस स्टील भांडं वापरताना खाली चिटकू नये म्हणून थोडंसं मी हलकंसं बटर घेतलं आहे. तुम्ही हे बटर स्किप करू शकता. ऑइल वापरायचं नाही आहे या रेसिपीमध्ये. यामध्ये मी आता टाकत आहे सोया चंक्स. हे मी ते बॉईल करून घेतलेलं आहे. त्यानंतर काबुली चना आहे, हा एक वाटी आहे. याला देखील मी भिजत ठेवलं होतं आणि त्यानंतर बॉईल करून घेतलेलं आहे. थोडंसं हलकंसं परतून घ्यायचं आहे याला. त्यानंतर यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून त्याचे मोठे मोठे तुकडे असे टाकायचे आहेत. त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आता हे थोडंसं हलकंसं स्टीम होतोय, तोवर आपण दुसरी प्रोसेस पाहून घेऊयात. मी 10-12 काजू आणि 2 खजूर भिजत ठेवले होते. ते आता आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. त्यामध्ये चवीनुसार चाट मसाला, थोडी काळी मिरी पावडर, मीठ आणि एक अर्धा लिंबू असं आपण ग्राइंड करून घेणार आहोत. व्यवस्थित ग्राइंड झालेले एक स्मूथ पेस्ट आपल्याला करून घ्यायचे. चीजी पेस्ट अशी दिसते ही. आता हे छोले गार झालेले आहेत, चंक्स गार झालेले आहेत. एका बाउलमध्ये घेऊयात. त्यानंतर यामध्ये काकडी बारीक चिरलेली, त्यामध्ये कोबी बारीक चिरलेला, त्यानंतर गाजर बारीक चिरलेलं, त्यानंतर कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. मी घाईमध्ये असते त्यावेळेस हे टूल्स यूज करते. तुम्ही देखील हे यूज करू शकता. याच्याने तुम्हाला खूप मदत होते. त्यानंतर मी यामध्ये कॉर्न ॲड केलेला आहे, चवीनुसार मीठ, चाट मसाला, थोडीशी हलकीशी चिमूटभर लाल तिखट, तुम्ही जिरे पावडर देखील वापरू शकता. आणि जी स्मूथ पेस्ट आपण काजूची बनवली होती ती यामध्ये ॲड केलेली आहे आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आपलं SSC सॅलड रेडी आहे. तुम्ही गार्निशिंग करू शकता. यामध्ये तुम्ही डाळिंबाचे दाणे देखील ॲड करू शकता, तुमच्याकडे अवेलेबल असतील त्याप्रमाणे, आणि कांदा स्किप देखील करू शकता.